वो टीम क्या वाला रे रावणा चेअरमन केडी नाना थांबरे तो व्हिडिओ चालू आहे
पण गदडा का शेवटी पैसे घेणार चाललं का बरं हो ते रक्क्या ठेवावं लागेल मी काय बोलणार ना आता आमची भाषा मग बोला तुम्ही आम्ही आहे कोणीच काही नाही आम्ही कोणी मेहरबानी करी आमने कळे आते बोला तुम्ही भगवंता का मेरा हां नाथ को जय जयकार अल्लाह बस औलिया का बच्चा पूर्णिमा का दिन हम जय जयकार करेंगे अल्लाह दी अलग तकबीर भाषा में आधे नहीं चलेगा छोटा भी भाषा चूका तो मैं माफ नहीं करूंगा वचन क्या है नाथ को अंदर चंद्र भाषा वैसा मत जाए बापुल मेरा सही बात है छोटे पुरातन जो भाषा होगा मेरे भाषा वही बोलेंगे हमारे भाषा चैत्र पूर्णिमा का भगवान का जय जयकार करेंगे अपना चंद्र विश्वनाथ चंद्र विश्वनाथ थोड़ा आले बाबा भाषा हमने भी करे थोड़ी मैंने कितना ज्यादा मुकाबला किया मेरे को पता है थोड़ा भी नियम तो मैं मानने पहला एक झाड़ तो ऊपर पे चढ़ दिया बच्चा ध्यान में रखना औरत की छाया तेरे को आशीर्वाद नहीं चलेगी ऐसा कैसा चलेगा जिसका वो स्थान है वही करेंगे पुरातन काल में भगवान बाल बच्चा सब कुछ बनाया चंद्र विष्णु पड़े चंद्र पे चंद्र पड़े समाज चंद्र अच्छा तो वैसे तुम्हारा मकान पे भगवान का पैसा सब कुछ हिटा चटा खाती कैसे चल भगवान का पर्वत होने के बाद कैसा पर्वत हम पूर्णिमा का दिन देखा जाएगा
वासोबा महाराजांचं तपोभूमी असलेलं गाव आणि या गावावर नितांत प्रेम करणारे आपले आमदार साहेब दिलीप मंगळू बोरसे साहेब या कार्यक्रमाकरता उपस्थित झाले। प्रथमतः सर्वांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करा। साहेबांचं मनोगत आहे की आपल्या दादांचा सत्कार साहेब करणार आहेत, तो दादांनी स्वीकारावा व साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। इकडे या साहेब, मांडव मध्ये बाकीचे मंडळी खाली बसून घ्या ना भाऊ, का तिकडे थोडं राजू इकडे मागे सर तू दादा मागला मंदिर मंदिर बर काठी बांधणारे म्हणजे थोडं हळू बोला, 2 मिनिट। वासोबा महाराज की। त्याच्यानंतर आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने तालुक्याचे वैभव आमदार साहेब यांचा सत्कार नाना करतायत। सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा। जिल्हा परिषद सदस्य यतीन दादा यांचे बंधू अमित दादा यांचा सत्कार आबा करतायत। सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करा। याच्यानंतर आपल्या मांडवाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे व त्यानंतर संध्याकाळी तर आपला मांडवाचा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे। त्याच्यानंतर आता लगेच पादुकांची मिरवणूक निघणार आहे। मिरवणूक झाल्याच्या नंतर संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत भोजनाची व्यवस्था आहे। भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नका व त्याच्यानंतर 6:30 ते 7:30 या वेळेत हरिपाठ होईल व रात्री 8 ते 10 महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण कदम माऊली, छोटे कदम माऊली यांचं सुश्राव्य कीर्तन होईल। या कीर्तनाचाही सर्वांनी लाभ घ्या। रामकृष्ण हरी। जमलेले पंचवार्षिक पंचक्रोशीतले सर्व सज्जन हो, आमदार साहेब, आज चांगल्यापैकी माणसांनी एक कीर्तनकाराचं सुपारी उचललेली आहे। बाप्पू सकाराम याळी, बाप्पू दोदा याळी यांनी इंदुरीकरांचं कीर्तन पुढच्या वर्षासाठी उचललेलं आहे। तसेच मंडपाचा जो खर्च आहे तो आबा सरांनी उचललेला आहे आणि जो साऊंड सिस्टीमचा काढलेला नसेल पण आज ते एकदम चांगल्या पद्धतीने आपल्या कार्यक्रमाला हजर राहतात। त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्याकडे अतिशय 101% त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागेल हे मी तुम्हाला गावाच्या वतीने सांगतोय, विनंती करतोय। जेवढे बोलून हॅलो बाप्पू सर, नाही बाप्पू सर आणि आबा आणि शिवा सरांनी आज 7 वाजेपर्यंत काय त्यांचं असेल ते नियोजन करून घ्या। संध्याकाळी नारळ घ्यायला स्टेजवर हे पहा, काकांनी आमचा नुसता विषय झाला पण अगदी विषय चांगल्या प्रकारे हाताळून सर्वांना मॅनेज करून इथेपर्यंत आणलं आणि काका तुम्ही नियोजन दिलं त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो। कारण एवढी हिंमत करणं सोपं नाही, त्यांचा सल्ला न घेता एवढी हिंमत करून टाकतात, काही अडचण नाही। आणि काही सेवा राहिली का काकांकडे सोपा बरं का आता, हा काकांना ते ठरवावं लागेल।
पुनश्च सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांनी मिरवणुकीसाठी हजर राहा. त्याच्यानंतर पुन्हा सांगतो की संध्याकाळी 4 ते 4 वाजेपासून महाप्रसादाला सुरुवात होईल. महाप्रसादाचाही लाभ घ्या. संध्याकाळी 6:30 ते 7:30 हरिपाठ होईल व रात्री 8 ते 10 कदम माऊली यांचं कीर्तन होईल. रामकृष्ण हरी.